मित्रांनो, मी निखिल चित्रवार एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्याचं नाव आधी काय होतं तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आणि त्याचं नाव आता चेंज झालेलं आहे। चेंज होऊन नाव काय झालेलं आहे मित्रांनो, महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस अँड कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन। राईट, नाव चेंज का झाले मित्रांनो, तर आधी वनसेवा बरोबर, त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट या तिघांची सेपरेटली एक्झाम व्हायची। त्याची प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम हे दोन्ही सेपरेट लेवलची एक्झाम होती, दोन्ही सेपरेटली होत होती। परंतु आता हे तीनही एक्झाम कोणत्या कोणत्या एक्झाम तर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस राईट, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस राईट, आणि त्यानंतर कुठली वनसेवा राईट। तर हे तीन जे एक्झाम्स आहेत तर ह्या तीनही एक्झाम्स आता कंबाईन झालेले आहेत राईट, आणि त्या कंबाईन एक्झामचा हा आपण पॅटर्न पाहणार आहोत। आज आपण काय डिस्कस करणार आहोत, पॅटर्न, आणि त्यानंतर मी माझा विषय डिस्कस करेन। माझ्या विषयाचा जो की काय आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, म्हणजेच काय तर सामान्य क्षमता चाचणी। तर याचा आपण डिटेल सिलेबस पाहणार आहोत। आपल्याला यामध्ये काय काय पाहायचं आहे, ठीक आहे, कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत हे आपण सगळे पाहणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला स्पीड वरती जास्त काम करायचं राईट। ॲक्युरेसी तर ठेवायचीच आहे, परंतु स्पीड, कारण तुम्ही एक्झाम मध्ये किती तुम्हाला येतं हे महत्त्वाचं नाहीये, तर ते जे काही येतं ते किती वेळात येतं हे महत्त्वाचं आहे। कारण कोणतीही एक्झाम घ्या, महाराष्ट्र लेवलची एक्झाम घ्या, सेंट्रल लेवलची एक्झाम घ्या, जसं की IBPS कंडक्ट करते, त्यामध्ये SSC आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, बरेच सेक्टर्स आहेत, आणि आता MPSC पण त्याची डिफिकल्टी लेवल वाढवत आहे हळूहळू एक्झामची। त्यामुळे आपल्याला कमी वेळात जास्त क्वेश्चन कसे सोडवायचे हे शिकायचं आहे। मी तुम्हाला फक्त क्वेश्चन कसा सोडवायचा हे नाही शिकवणार, तर तो क्वेश्चन कमी वेळात कसा सोडवायचा आणि तो पण बरोबर सोडवायचा हे आपण शिकणार आहोत। कारण मित्रांनो, स्पीड आणि ॲक्युरेसी ह्या दोनही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। जर तुम्ही स्पीड आणि ॲक्युरेसी दोनही सोबत सोबत घेऊन काम केलं तर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल। ठीक आहे, आणि आपला जो विषय आहे सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी, हा विषय सर्व एक्झामला आहे। तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, MPSC घ्या, UPSC घ्या, SSC घ्या, बँकिंग घ्या, इन्शुरन्स घ्या, कोणतीही एक्झाम डोळ्यासमोर घ्या, रेल्वेची एक्झाम घ्या, आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड ही पण एक्झाम घ्या, कोणतीही एक्झाम घ्या, तिथे हा सब्जेक्ट तुम्हाला असणारच आहे। त्यामुळे या सब्जेक्टवरती तुमचा कमांड चांगला असायला पाहिजे, आणि मी तुम्हाला हेच शिकवणार आहे। तुम्ही तुमचा कमांड कशी काय चांगली करणार आणि तुम्हाला कमी वेळात क्वेश्चन कसे सोडवणार। ठीक आहे, तर चला आपण 2 मिनिटात ब्रीफ इंट्रोडक्शन देऊया या एक्झामचं। एक्झामचं नाव काय आहे मित्रांनो, महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस कंबाईन्ड एक्झामिनेशन। तर याचा जुना जो पॅटर्न होता तर तो पूर्ण चेंज झालेला आहे। आता नवीन नॉन टेक्निकल पॅटर्न आलेला आहे प्री एक्झामला राईट, आणि प्री एक्झामचा जो पॅटर्न आहे तो कॉमन असणार आहे सगळ्या एक्झामला, तीनही एक्झामला, आणि त्यानंतर त्याची मेन्स सेपरेटली होईल। ठीक आहे, तर प्री एक्झामसाठी काय पॅटर्न आहे ना मित्रांनो, मराठी हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर इंग्रजी हा सब्जेक्ट आहे, आणि त्यानंतर आहे सामान्य क्षमता चाचणी हा सब्जेक्ट आहे। तर याचे टोटल तीनही मिळून सब्जेक्टचे टोटल प्रश्न असतील तुम्हाला 100 प्रश्न, आणि त्याचे मार्क्स असतील 200। म्हणजेच काय तर एक प्रश्न तुम्हाला किती मार्क्सला असणार आहे मित्रांनो, 2 मार्क्सला तुम्हाला एक क्वेश्चन असणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला वेळ मिळणार आहे 1 तासाचा राईट, आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी क्वेश्चन्स। ठीक आहे, आणि ते तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे, 25% किंवा 1/4 तुमची काय असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर चला आता आपण माझा सब्जेक्ट डिस्कस करूया जो काय आहे सामान्य क्षमता चाचणी। तर हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला MPSC ने काय काय सिलेबस, हा जो सिलेबस आहे मराठी, इंग्रजी आणि बाकीचा, जसं की चालू घडामोडी, भारतीय राज्यव्यवस्था राईट, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, आणि बाकी पर्यावरण, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, हा ऑलरेडी सरांनी तुम्हाला डिस्कस केलेला आहे। काय काय क्वेश्चन विचारणार आहेत किंवा काय काय पॅटर्न असेल राईट। आज आपण स्पेशल कोणता सिलेबस डिस्कस करणार आहोत तर जनरल मेंटल ॲबिलिटी, म्हणजेच काय लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि बेसिक न्यूमरसी। हा जो MPSC ने पॅटर्न दिलेला आहे तर तो आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत। त्यावरती किती टाईपचे क्वेश्चन्स पडू शकतात, कोणता कोणता पॅटर्न आहे, तर हा सर्व आपण अभ्यास आज डिस्कस करणार आहोत। आणि हा अभ्यास मी कशावरून डिस्कस करणार आहे, याला मी रेफरन्स काय घेतलेला आहे तर हे बघा, मी काय रेफरन्स घेतलेला आहे तर बघा, हे पूर्ण MPSC चा जो पॅटर्न आहे, ही जी एक्झाम आहे ती MPSC कंडक्ट करणार आहे बरोबर आहे,
आणि ती कोणत्या लेवलची असणार आहे तर तुमची कंबाईन एमपीएससी ची कंबाईन एक्झाम आहे, जसं की पीएसआय, एएसओ आणि एसटीआय यासाठी जी एमपीएससी ची कंबाईन एक्झाम होते आणि राज्यसेवा, ठीक आहे, किंवा एएसओ मेन्स, पीएसआय मेन्स या ज्या मेन्स एक्झाम आहेत याचा जो पॅटर्न असणार आहे तर तोच आपल्याला पूर्ण फॉलो करायचा आहे, राईट, आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्टडी करायचा आहे. तर यासाठी मी पूर्ण या सगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर्स गेल्या 4 ते 5 वर्षाखालील क्वेश्चन पेपर्स मी पूर्ण डिस्कस केलेले आहेत. इथं मी तुम्हाला पूर्ण अनालिसिस केलेलं आहे त्या क्वेश्चन पेपरचं, आणि त्याच्यानुसार आपण एक नवीन फ्रेश सिलेबस डिझाईन केलेला आहे. आपल्याला यासाठी फ्रेश सिलेबस हवा आहे, राईट. तर पूर्ण याच्यासाठी नवीन अभ्यासक्रम या पॅटर्ननुसार जो अभ्यासक्रम आहे तो आपण डिस्कस करूया. तर यासाठी मी काय काय रेफर केलेलं आहे बघा, कंबाईन एक्झाम्स पूर्ण, राईट, 2019, 2018 आणि 2017. तर हे 3 पेपर मी याच्यामध्ये स्टडी केलेला आहे, त्याचं अनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्यानुसार मी पॅटर्न डिझाईन केलेला आहे. त्यानंतर बघा पीएसआयच्या ज्या परीक्षा आहेत 2019 ते 2013, तर हे जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पेपर पण मी याच्यासोबत स्टडी केलेले आहेत, राईट. त्याच्यानंतर तुमच्या एसटीआयचे जे पेपर्स आहेत मेन्सचे, याच्यामध्ये पण तुम्हाला ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स येतात. पीएसआय मेन्स मध्ये पण तुम्हाला ऍप्टिट्यूड रिझनिंगचे क्वेश्चन्स येतात. कंबाईन मध्ये देखील हा जनरल मेंटल अबिलिटी हा विषय आहे, ओके. त्यानंतर एसटीआय मेन्सचे पेपर, त्यानंतर एएसओ मेन्सचे पेपर, राईट. हे सगळे पेपर्स, वनसेवेचे जे पेपर्स आहेत, वनसेवेचे पेपर्स, फॉरेस्ट एक्झाम, राईट, त्याचे पेपर्स. त्यानंतर कंबाईन 2019-18 स्टेट सर्व्हिस, राईट, स्टेट एक्साइज डिपार्टमेंट आहे त्याचे जे पेपर्स आहेत ते पेपर्स. त्यानंतर कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंटची जी एक्झाम घेते एमपीएससी, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा सब्जेक्ट आहे आपल्याला, ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट एमपीएससी क्लर्कचे जे काही पूर्व परीक्षा, जे काही मेन्स परीक्षा आहे त्याचे हा पूर्ण सिलेबस मी त्याच्यावरूनच डिझाईन केलेला आहे. त्यानंतर सीसॅटचे जे पेपर्स आहेत 2019-2013 पर्यंतचे, हे सीसॅटचे पेपर सुद्धा मी अकॉर्डिंगली स्टडी केलेले आहेत आणि त्याच्यानुसार पूर्ण आपला सिलेबस डिझाईन केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर हे बाकीचे पण जे आहेत एएमव्ही आहे, राईट, सीडीपीओचे जे पेपर्स आहेत, महिला व बालकल्याण जी परीक्षा घेते एमपीएससी. त्यानंतर एएमव्ही आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2020 चा पेपर, एएमव्ही आहे 2017 चा पेपर. या दोन्ही पेपरला आपल्याला काय होतं मित्रांनो, जनरल मेंटल ॲबिलिटी हा सब्जेक्ट होता. तर किती मार्कला होता, 30 क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये जवळपास, तर 30 मार्कला क्वेश्चन होती. त्यानंतर एएमव्ही पूर्व परीक्षा याच्यामध्ये काही जनरल मेंटल ॲबिलिटी सेक्शन नव्हता, त्यावेळेस फक्त मेन्स एक्झाम झाली होती, त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल हा विषय नव्हता. त्यामुळे मी हा 2020 चा पेपर आणि 2017 चा पेपर दोन्ही पेपर एकदम व्यवस्थित डिटेल मध्ये स्टडी केलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला एकदम फ्रेश सिलेबस, फ्रेश कंटेंट आणि फ्रेश नंबर ऑफ क्वेश्चन्स हे पूर्ण डिझाईन करून तुमच्या समोर रिप्रेझेंट करणार आहे, ठीक आहे. तर मित्रांनो आपण कसं शिकणार आहेत बघा, एकदम ट्रिकने सिलेबस शिकणार आहेत. बघा मित्रांनो, जर समजा एखादा मुलगा आहे तो 10 क्वेश्चन सोडवतोय, राईट, आणि 10 क्वेश्चन सोडवायला तो जवळपास 10 मिनिट घेतोय आणि त्यात फक्त 5 क्वेश्चन तो बरोबर सोडवतोय आणि 5 क्वेश्चन चुकतात, तरी देखील याचं सिलेक्शन होणार नाही. आणि जर दुसरा कोणता मुलगा आहे तो 10 क्वेश्चन्स आहेत त्याचे, राईट, 10 क्वेश्चन तो समजा 5 मिनिटात सोडवतोय पण त्यातले फक्त 2 क्वेश्चन बरोबर येतात, 8 क्वेश्चन चुकतात, यात सुद्धा सिलेक्शन होणार नाही. म्हणजे काय बघा मित्रांनो, याच्याकडे काय आहे ॲक्युरेसी आहे, याच्याकडे काय आहे मित्रांनो, स्पीड आहे, फक्त स्पीड असून देखील सिलेक्शन होणार नाहीये आणि फक्त ॲक्युरेसी असून देखील सिलेक्शन होणार नाही. तर तुम्हाला या दोन्ही गोष्टी कंबाईन कराव्या लागणार आहे, म्हणजे स्पीड विथ ॲक्युरेसी. याचाच अर्थ काय मित्रांनो, तुम्हाला 10 क्वेश्चन 7 मिनिटांमध्ये सोडवावेच लागतील, त्यातले तुमचे कमीत कमी 7 ते 8 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे आणि 2 ते 3 क्वेश्चन चुकले तरी हरकत नाही. म्हणजे तुमची ॲक्युरेसी हे 80% तरी कमीत कमी असली पाहिजे आणि ते पण स्पीड मध्ये, कमी वेळामध्ये. तर हे कसं करायचं हे आपण या कोर्स मध्ये पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, टॉपिक बाय टॉपिक, राईट. आपण बाय फॉर्म्युला तर शिकणारच आहोत, ठीक आहे. बाय फॉर्म्युला कसे क्वेश्चन सोडवायचे हे तर सगळेच जण शिकवतात, सगळ्या पुस्तकामध्ये, सगळ्या बुक्स मध्ये बाय फॉर्म्युला मेथड म्हणजे ट्रॅडिशनल मेथड तर आहेच, तो बेस आहे, तो यायलाच पाहिजे सगळ्यांना, बरोबर. परंतु आपण नवीन काहीतरी शिकणार आहे, राईट. मला काहीतरी तुम्हाला नवीन दिलं पाहिजे, दुसऱ्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तरच आपलं सिलेक्शन होणार आहे, बरोबर. त्याशिवाय आपलं सिलेक्शन होणार आहे का, जर आपण दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे.
आणि तेच मी तुम्हाला शिकवणार आहे दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं. ठीक आहे, तर चला आपण आज लेक्चरला सुरुवात करूया. एक मोटिवेशनल कोट सोबत मी लेक्चरला सुरुवात करतो. ठीक है, चला. वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमची वेळ बदलायची असेल तर तुमच्यासमोर एकच पर्याय आहे. कुठला? तर अभ्यास. जोपर्यंत तुम्ही स्टडी हार्ड करणार नाही, स्टडी स्मार्टली करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे अभ्यासाला शॉर्टकट नाहीये, अभ्यासाला फक्त स्मार्ट वर्क आहे. तर ते आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. घोडा आणि गाढव यामध्ये फरक माहिती तुम्हाला? सगळेजण घोड्याला काय म्हणतात? तर घोडा स्मार्ट वर्क करतो. गाढव खूप जास्त मेहनत करतो, खूप हार्ड वर्क करतो, पण उपयोग आहे का त्याच्या मेहनतीला? नाही, कारण तो हार्ड वर्क करतो. आपल्याला फक्त हार्ड वर्क नाही करायचं, आपल्याला काय करायचंय? स्मार्ट वर्क करायचं. आणि ते मी तुम्हाला शिकवणार आहे की स्मार्ट वर्क कसं करायचं. ठीक आहे मित्रांनो, चला तर आपण सिलेबसला सुरुवात करूया. जो मी सिलेबस डिझाईन केलेला आहे, या सगळ्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करू. जवळपास 50 ते 60 पेपर्स मी पूर्ण स्टडी केलेले आहेत. त्याचा पॅटर्न बघितलेला आहे आणि तो पॅटर्न कन्सिडर करूनच नवीन आणि फ्रेश सिलेबस मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. ठीक आहे मित्रांनो, चला. विषयाचं नाव काय मित्रांनो? जनरल मेंटल ॲबिलिटी. यालाच आपण काय म्हणतो? सामान्य बौद्धिक क्षमता. खूप महत्वाचा विषय आहे. कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही, डेली एक्झाम मध्ये म्हणजे तुमच्या डेली शेड्यूल मध्ये, डेली लाईफ मध्ये पण हा खूप महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, एक्झाम साठी तर महत्वाचा आहेच, परंतु तुमचं जे डेली शेड्यूल आहे, डेली लाईफ आहे, त्यामध्ये पण या विषयाचा तुम्हाला उपयोग होणार आहे. ठीक आहे, तर चला. जनरल मेंटल ॲबिलिटी 2 सेक्शन मध्ये डिवाइड होतो. एक आहे तुमचा रिझनिंग आणि एक आहे तुमचा ऍप्टिट्यूड. ठीक आहे, रिझनिंग म्हणजेच काय? तर सामान्य बौद्धिक क्षमतेचा जो पहिला टाइप आहे. आणि ऍप्टिट्यूड म्हणजे काय? तर गणित. ऍप्टिट्यूड म्हणजे काय? गणित. रिझनिंगला आपण काय म्हणतो मित्रांनो मराठीत? बुद्धिमत्ता. काय म्हणतो? बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी. आणि आपण ऍप्टिट्यूडला काय म्हणतो? तर गणित. सोप्या भाषेत काय म्हणतो? गणित. किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो, संख्यात्मक अभियोग्यता. काय म्हणतो? संख्यात्मक अभियोग्यता. ठीक आहे, तर सोप्या भाषेत लक्षात ठेवा गणित. ठीक आहे, तर रिझनिंग जो सेक्शन आहे, बुद्धिमत्ता चाचणीचा जो सेक्शन आहे, तो 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे एमपीएससी ने. ठीक आहे, या 3 सेक्शन वरती आपल्याला क्वेश्चन्स मिळणार आहेत. फक्त रिझनिंग नाही शिकायचं, तर हे 3ही सेक्शन्स आपल्याला शिकायचे आहेत. कोणते कोणते? तर एक आहे तुमचं व्हर्बल रिझनिंग. यालाच आपण काय म्हणतो? शाब्दिक बौद्धिक क्षमता किंवा शाब्दिक तर्क क्षमता. शाब्दिक तर्क क्षमता यालाच आपण काय म्हणतो? व्हर्बल रिझनिंग. सेकंड पार्ट आहे तुमचा नॉन व्हर्बल रिझनिंग. नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजेच काय? तर गैर शाब्दिक तर्क क्षमता. काय? गैर शाब्दिक तर्क क्षमता. आणि तिसरा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो अनालिटिकल रिझनिंग. अनालिटिकल रिझनिंग म्हणजेच काय? तर विश्लेषणात्मक तर्क क्षमता. आणि एमपीएससी नवीन पॅटर्न मध्ये जे लेटेस्ट पेपर आहे ते तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये अनालिटिकल वरती खूप सारा जोर दिलेला आहे एमपीएससी ने. अनालिटिकल वरती बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजेच काय? तर विश्लेषणात्मक तर्क क्षमता. हे पूर्ण आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, विथ ट्रिक्स. ते पण कसं? विथ ट्रिक्स. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुमचं 30 सेकंदात ते 40 सेकंदात आलंच पाहिजे. मग तो कोणताही टॉपिक असो, ब्लड रिलेशन असो, कोडिंग डिकोडिंग असो, पझल असो किंवा सिटिंग अरेंजमेंट असो. फक्त पझल आणि सिटिंग अरेंजमेंटला थोडासा तुम्हाला वेळ लागेल, परंतु तो पण 1 ते 2 मिनिटाच्यात आलाच पाहिजे त्याचा आन्सर. बाकी जे ब्लड रिलेशन आहे, इनइक्विलिटी आहे, बाकी जे डिस्टन्स अँड डायरेक्शन, बरेच टॉपिक्स आहेत, तर हे तुम्हाला पटकन आलेच पाहिजे. ते मी तुम्हाला अप्रोच शिकवणार आहे. मी तुम्हाला क्वेश्चन सोडवायचा कसा हा नाही शिकवणार. मी तुम्हाला तो क्वेश्चन कोणत्या अप्रोचनं टॅकल करायचा आहे. क्वेश्चन बरोबर सगळे सोडवतात. कॉम्पिटिशन खूप आहे आज. आजकाल सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतात घरी बसून, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला काय शिकायचं? तर अप्रोच, क्वेश्चनचा अप्रोच, क्वेश्चनची जी मेथड आहे ते कोणत्या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला सोपा जाईल. ठीक आहे, नेक्स्ट बघा ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड म्हणजे काय? तर गणित. याचे परत 2 पार्ट डिवाइड झालेले आहेत. एक आहे तुमचा अरिथमेटिक मॅथ्स आणि दुसरा आहे तुमचा ऍडव्हान्स मॅथ्स. अरिथमेटिक मॅथ्स म्हणजेच काय? तर अंकगणित. म्हणजेच काय? तर अंकगणित. आणि ऍडव्हान्स मॅथ्स म्हणजेच काय? तर भूमिती. तर अंकगणित वरती एमपीएससी जास्त क्वेश्चन विचारते आणि भूमितीवरती थोडेफार कमी विचारते. खूप जास्त वेटेज कमी असतं, पण अंकगणितचे जे क्वेश्चन्स आहेत ते बऱ्या प्रमाणात एमपीएससी विचारते. ठीक आहे मित्रांनो, तर हे जे डिवायडेशन आहे ते आपलं जनरल मेंटल ॲबिलिटी या सेक्शनचं झालं. ठीक आहे, तर आपण एक जो विषय आहे, एक जो सेक्शन आहे तो एकदम डिटेल मध्ये पाहूया. चला, पहिला सेक्शन आहे तुमचा रिझनिंगचा. रिझनिंग म्हणजेच काय? तर बुद्धिमत्ता.
बुद्धिमत्ता। ठीक आहे मित्रांनो, याचा पहिला सेक्शन जो आहे तो कोणता आहे तर व्हर्बल रिझनिंग। काय म्हणतात त्याला? व्हर्बल रिझनिंग म्हणजे काय? शाब्दिक तर्क क्षमता, शाब्दिक तर्क क्षमता। तर व्हर्बल रिझनिंग आपण डिटेल मध्ये पाहून घेऊया, एक एक सेक्शन आपण डिटेल मध्ये पाहूया। त्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे, तुम्हाला या कोर्स मध्ये काय काय कंटेंट मिळणार आहे, ठीक आहे, कोणते कोणते टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे। एकदम आपण ट्रॅडिशनल वे आधी शिकणार आहोत आणि त्यानंतर शॉर्ट ट्रिक्स। तोच क्वेश्चन आपण 30 सेकंदात सोडून कसा सोडवायचा, 40 सेकंदात कसा सोडवायचा, जो क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युला 2 मिनिट लागतायत 1 मिनिट लागतोय, तर तोच क्वेश्चन कसा टाइम कसा सेव्ह करायचा, त्याच्यामुळे आपण अप्रोच शिकणार आहोत। तोच क्वेश्चन 30 सेकंदात कसा सॉल्व्ह करायचा, तोच क्वेश्चन 40 सेकंदात कसा सॉल्व्ह करायचा, मल्टिपल मेथड्स बघणार आहोत आपण। ठीक आहे, चल तर पहिला टॉपिक आहे तुमचा कोणता? ब्लड रिलेशन। कोणता? ब्लड रिलेशन। यालाच आपण काय म्हणतो? नाते संबंध। काय म्हणतो? नाते संबंध। ठीक आहे मित्रांनो, तर या टॉपिक वरचे एमपीएससी ला हमखास क्वेश्चन्स येतात। हमखास म्हणजे काय तर ट्रिपल स्टार करून ठेवा। ब्लड रिलेशन, नाते संबंध या टॉपिक वरचे एमपीएससी प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारतेच, एक तरी क्वेश्चन विचारतेच। ठीक आहे, हा जो सेक्शन आहे तो कमीत कमी तुम्हाला 20 क्वेश्चन्स तरी याच्यावरचे अपेक्षित आहेत। कुठल्या सेक्शन वरती? जनरल मेंटल ॲबिलिटी। 15 ते 20 क्वेश्चन, कमीत कमी 20 क्वेश्चन्स म्हणजे तुमचे किती मार्क्स झाले? 40 मार्क्स। किती मार्क्स झाले? 40 मार्क्स। 100 पैकी, राईट, 100 पैकी 200 पैकी 40 मार्क्स आणि 100 पैकी किती क्वेश्चन मित्रांनो? कमीत कमी 20 क्वेश्चन्स अपेक्षित आहे या पूर्ण सब्जेक्टचे। कुठल्या सब्जेक्टचे? जनरल मेंटल ॲबिलिटी। कमीत कमी एक 15 ते 20 क्वेश्चन्स येतीलच या सेक्शनचे। ठीक आहे, चल नेक्स्ट आहे आपलं डिस्टन्स अँड डायरेक्शन। डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजे काय तर दिशा व अंतर। डिस्टन्स अँड डायरेक्शन हे बघा मित्रांनो, ब्लड रिलेशन जो टॉपिक आहे याच्यामध्ये अजून बरेच टाइप्स पडतात, सब टाइप्स। जसं की पहिला आहे तुमचा इन्फॉर्मेशन ब्लड रिलेशन। इन्फॉर्मेशन रिलेटेड फक्त आपल्याला माहिती दिली असते, त्या आधारे आपल्याला क्वेश्चन सोडवायचे असतात। त्यानंतर तुमचा आहे कोडेड ब्लड रिलेशन। कोडेड ब्लड रिलेशन, कोडेड ब्लड रिलेशन म्हणजे काय तर तुम्हाला सांकेतिक भाषेमध्ये क्वेश्चन विचारले असतात, ते कसे सोडवायचे आपण इन डिटेल मध्ये नंतर पाहणार आहोत। त्यानंतर तुमचा आहे पझल ब्लड रिलेशन। पझल मिक्स करून विचारले असतात। ब्लड रिलेशनच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एखादी पझल विचारली असते, पझल आणि ब्लड रिलेशन दोन्ही मिक्स करून तुम्हाला उत्तर काढायचं असतं। आणि चौथा आहे तुमचा पॉइंटिंग टुवर्ड्स। काय? पॉइंटिंग टुवर्ड्स म्हणजे काय तर छायाचित्राकडे बोट दाखवू। पॉइंटिंग टुवर्ड्स द फोटोग्राफ म्हणजे एखादी व्यक्ती आहे ती एखाद्या फोटोग्राफकडे बोट करून सांगते, त्याचं नातं आपल्याला फाइंड आउट करायचं असतं। किंवा एखादी व्यक्ती आहे तर ते तिसऱ्याच व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन देत असते, तर ते नातं आपल्याला फाइंड आउट करावं लागतं। तर हे तुमचे ब्लड रिलेशनचे सब टाइप्स झाले। जेव्हा आपण ब्लड रिलेशन सुरू करूया युनिट त्यावेळेस हे आपण इन डिटेल मध्ये पाहूया। ठीक आहे, चल नेक्स्ट आहे तुमचं डिस्टन्स अँड डायरेक्शन। डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजेच काय? डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजेच काय? दिशा व अंतर। याच्यामध्ये पण बरेच सब टाइप्स आहेत, जसं की तुम्हाला फक्त डिस्टन्स फाइंड आउट करावा लागतो, त्यानंतर तुम्हाला डायरेक्शन फाइंड आउट करावी लागते, असे क्वेश्चन असतात। त्यानंतर तुम्हाला डिस्टन्स अँड डायरेक्शन दोनही गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतात, असे देखील क्वेश्चन्स असतात। त्यानंतर तुम्हाला असतात शॅडोचे प्रॉब्लेम्स, शॅडो कन्सेप्ट, ही पण आपण एकदम डिटेल मध्ये पाहणार आहोत। त्यानंतर तुमचा आहे पझल्ड मध्ये, पझल्ड क्वेश्चन विचारले असतात पझल टाइप मध्ये। ठीक आहे, याच्यामध्ये क्लॉक रिलेटेड प्रॉब्लेम असतात, क्लॉक रिलेटेड। डिस्टन्स अँड डायरेक्शन मध्ये पण क्लॉक रिलेटेड पण प्रॉब्लेम्स असतात। ठीक आहे, त्यानंतर असं सबस्टिट्यूशनल बेस, सबस्टिट्यूशनल बेस सबस्टिट्यूट करून प्रॉब्लेम्स असतात तुम्हाला, राईट। सबस्टिट्यूट करून म्हणजे काय? इफ ईस्ट इज कॉल्ड ॲज वेस्ट, इफ वेस्ट इज कॉल्ड ॲज अँड सो ऑन, अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतात। तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत। याचा ट्रॅडिशनल अप्रोच आणि ट्रिक वापरून त्याचा आपण अप्रोच दोन्ही चेक करणार आहोत। ठीक आहे, चल याचेही तुम्ही 1 ते 2 क्वेश्चन्स कन्सिडर करू शकता, राईट। जे क्वेश्चनचा जो फॉर्मॅट आहे, किती कोणत्या टॉपिकचे किती क्वेश्चन येतील, तर हे तुम्हाला मी एकदम शेवटी देईल। आज फक्त आपण सिलेबस डिस्कस करूया। ठीक आहे, चल नेक्स्ट आहे तुमचा कोडिंग डिकोडिंग। काय आहे? कोडिंग डिकोडिंग, जो की खूप महत्वाचा युनिट आहे। याला आपण म्हणतो सांकेतिक भाषा। काय म्हणतो? सांकेतिक भाषा। याचे देखील क्वेश्चन्स तुम्हाला
एमपीएससी विचारते हर एक एक्झामला. ठीक आहे, खूप महत्वाचा युनिट आहे. ठीक आहे, याचे पण बरेच सब टाइप्स आहेत, तर हे पण आपण इन डिटेल डिस्कस करूया. नेक्स्ट आहे तुमचा कंपॅरिझन ऑफ रँक. कंपॅरिझन ऑफ रँक किंवा याला आपण म्हणतो इनइक्वालिटी, म्हणजेच काय तर सांकेतिक तुलना. सांकेतिक तुलना याचे देखील क्वेश्चन्स विचारू शकते एमपीएससी. नेक्स्ट आहे तुमचा ऑर्डर अँड रँकिंग, म्हणजे काय तर रांगेतील क्रमांक. काय रांगेतील क्रमांक, ऑर्डर अँड रँकिंग याचे क्वेश्चन सुद्धा एमपीएससी विचारते. याचे क्वेश्चन म्हणजे जे पण मी क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले आहेत, जे पण क्वेश्चन मी डिस्कस करून किंवा त्याचं पॅटर्न फॉलो करून पाहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ऑर्डर अँड रँकिंगचे देखील क्वेश्चन विचारलेले आहेत, जसं की सीसॅटला. ठीक आहे, कंबाईनच्या पेपरला 2017-2019च्या पेपरमध्ये देखील हे क्वेश्चन्स होते ऑर्डर अँड रँकिंग मध्ये. त्यामुळे मी म्हणतो की मी तुम्हाला फ्रेश कंटेंट देतोय. सगळे जे क्वेश्चन पेपर आहेत, लेटेस्ट क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्षाखालचे पूर्ण पेपर्स कुठले जसे एमपीएससी ने कंडक्ट केलेले आहेत. ठीक आहे, बाकी आयबीपीएस वगैरे एक्झाम कन्सिडर करत नाही, पण मी एमपीएससी ने जे कंडक्ट केलेले आहेत एक्झाम, ठीक आहे, तर त्याचं पूर्ण अनालिसिस करून आपण सिलेबस डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट सिलॉजिझम, न्याय निगमन, याला आपण काय म्हणतो न्याय निगमन. हा पण खूप महत्वाचा युनिट आहे. हा पण खूप महत्वाचा युनिट आहे. याच्यावरची देखील एमपीएससी क्वेश्चन विचारते. ठीक आहे, जवळपास 60 to 70% पेपरमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत एमपीएससी. त्यामुळे हा पण टॉपिक आपण व्यवस्थित पाहणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये पण 2 प्रॉब्लेम्स विचारतात. एक असा तुमची सर्टन बेस्ड फिक्स बेस्ड प्रॉब्लेम आणि दुसरे आहे तुमचे पॉसिबिलिटी बेस्ड. दुसरे असतात तुमचे पॉसिबिलिटी बेस्ड. तर एमपीएससी शक्यतो सर्टन वरती जास्त भर देते, पॉसिबिलिटी थोडंसं कमी प्रमाणात विचारते. पण जर डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल एमपीएससीला, कारण कॉम्पिटिशन खूप वाढत आहे वरच्यावर, तर पॉसिबिलिटीचे पण प्रॉब्लेम यायची शक्यता आहे. म्हणून आपल्याला दोनही पॅटर्न व्यवस्थित कव्हर करायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, चला नेक्स्ट आहे तुमचे क्लॉक अँड कॅलेंडर, एमपीएससीचा फेवरेट टॉपिक. दिनदर्शिका व घड्याळ, क्लॉक अँड कॅलेंडर. तर क्लॉक अँड कॅलेंडरचे क्वेश्चन सुद्धा एमपीएससी विचारते. ठीक आहे, क्लास 3 क्लास 4ला तर 100%च विचारते, पण क्लास 2 क्लास 1 पोस्टला सुद्धा आजकाल विचारत आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा वेन डायग्राम, म्हणजेच काय तर वेन आकृत्यावरती आधारित तर्कक्षमता. वेन आकृत्यावरती आधारित तर्कक्षमता, तर याचे देखील प्रॉब्लेम एमपीएससी विचारते. थोडासा कमी प्रमाणात विचारते, पण विचारते. नेक्स्ट इनपुट आउटपुट, म्हणजेच काय तर आदान प्रदान, याचे देखील प्रॉब्लेम्स विचारले आहेत. थोडंसं कमी प्रमाणात विचारले आहेत, पण विचारले आहेत. त्याच्यामुळे आपण हे पण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, इन डिटेल. त्याच्यामुळे आपण सिलेबस एकदम इन डिटेल घेणार. आपला एकही टॉपिक मिस झाला नाही पाहिजे. एक्स्ट्रा स्टडीवर काही नाही होणार, पण आपला एकही टॉपिक मिस नाही करायचा जे की एमपीएससी विचारते. सगळे जे एमपीएससी ने आतापर्यंत विचारलेले टॉपिक आहेत ते सगळे कव्हर करायचे आपल्याला. नेक्स्ट तुमचा आहे सिरीज, म्हणजेच काय तर अक्षर मालिकावर आणि संख्या मालिकावरती प्रश्न. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. अॅनालॉजी अँड क्लासिफिकेशन, म्हणजेच काय तर परस्पर सहसंबंध व वर्गीकरण. अॅनालॉजी अँड क्लासिफिकेशन याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. नेक्स्ट ऑड वन आउट अँड मिसिंग टर्म, यामध्येच येतं ते. हे तीनही एकत्र शिकणार आहोत आपण. इन्सर्टिंग द मिसिंग टर्म, क्वेश्चन मार्क दिलेला असतो, त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तुम्हाला काय टर्म येईल हे शोधायचं असतं. आणि एमपीएससीचा एकदम फेवरेट आणि इम्पॉर्टंट युनिट, खूप फेवरेट युनिट एमपीएससी ज्याच्यावरती फोकस करते, तो आहे कूट प्रश्न. कुठला? कूट प्रश्न, म्हणजेच पझल टेस्ट. म्हणजेच काय तर पझल टेस्ट. याच्यावरती एमपीएससी प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारते. प्रत्येक एक्झाम मध्ये असा कुठलाही पेपर नाही त्याच्यामध्ये पझल टेस्ट विचारलेली नाहीये. म्हणजेच काय तर कूट प्रश्नावरती क्वेश्चन आलेला नाहीये, असा एकही पेपर तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही सगळे पेपर फॉलो करा. कंबाईनचे आतापर्यंत जितके एक्झाम झालेले आहेत, जितके पेपर झालेले आहेत ते सगळे फॉलो करा. राज्यसेवेचे बघा, राज्यसेवेमध्ये सीसॅटचे जितके पण पेपर झालेले आहेत ते सगळे तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये कूट प्रश्नावरती क्वेश्चन आलेलेच आहे. म्हणून कूट प्रश्न हा टॉपिक एकदम तुम्ही 3 स्टार नाही 5 स्टार करून घ्या, डायरेक्ट 5 स्टार. आणि याचे क्वेश्चन्स आपण विदिन 30 सेकंड, विदिन 40 सेकंड, विदिन 1 मिनिट चॅलेंज देऊन मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट आहे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय तर बैठक व्यवस्था. तर याच्यावरची देखील क्वेश्चन विचारते एमपीएससी. हा पण एमपीएससीचा फेवरेट टॉपिक आहे. नेक्स्ट आहे तुमचा बायनरी लॉजिक, याला पण स्टार करून घ्या, खरे व खोटे. खरे व खोटे, तर याचे देखील एमपीएससी क्वेश्चन विचारते. याच्यावरची सुद्धा एक्झामला क्वेश्चन्स पडलेले आहेत. यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात, परंतु याची एक सिंपल ट्रिक आहे. फक्त ट्रिकने सोडवायचे आपल्याला. सगळे युनिट्स कसे सोडवायचे, एकदम ट्रिकने सोडवायचे. नेक्स्ट तुमचा आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन, म्हणजे गणिती क्रिया. याच्यावर थोडंसं कमी प्रमाणात विचारते, पण विचारते. आपण हे शेवटी कव्हर करूया. आधी आपण असे टॉपिक कव्हर करायचे जे एमपीएससी
कंटिन्युअसली विचारत आलेली आहे. आणि जे पण सरळ सेवा भरती आहे, सरळ सेवा भरतीला पण जे टॉपिक विचारतात नॉर्मली, आणि ते आपण आधी टॉपिक सगळे कव्हर करूया. ज्या टॉपिकचं वेटेज थोडंसं कमी आहे ते आपण शेवटी घेऊया. ठीक आहे, चला. हे झालं तुमचं व्हर्बल रिझनिंग. ठीक आहे, व्हर्बल रिझनिंग वरतीच एमपीएससी जास्त फोकस करते. व्हर्बल रिझनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत तेच एमपीएससी जास्त प्रमाणात विचारते ॲज कम्पेअर टू नॉन व्हर्बल रिझनिंग. त्यामुळे व्हर्बल रिझनिंग आपल्याला एकदम परफेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट स्किप करायची नाहीये. ठीक आहे, कुठलीही टर्म स्किप करायची नाही. आपल्याला एकदम ते ट्रॅडिशनल बेस आणि आपला अप्रोच कसा पाहिजे विथ ट्रिक्स, तर आपल्याला ते शिकायचे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं नेक्स्ट सेक्शन नॉन व्हर्बल रिझनिंग. नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजेच काय, तर गैरशाब्दिक तर्कक्षमता. याच्यामध्ये तुम्हाला डायग्रामचा यूज केलेला असतो. याच्यामध्ये शब्द नसतात, नावाच आहे नॉन व्हर्बल. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला शब्द नाही सापडत, तुम्हाला डायग्राम्स आकृत्या सापडतील. ठीक आहे, म्हणून ज्याला आपण नॉन व्हर्बल रिझनिंग असं म्हटलेलं आहे. पहिला आहे तुमचा वॉटर इमेज. म्हणजेच काय, तर पाण्यातील प्रतिमा ओळखणे, वॉटर इमेज. सरळ सेवा जी भरती आहे तिथं मात्र हे हमखास विचारतात. एमपीएससी तर विचारते, थोडंसं वेटेज कमी असलं तरी पण विचारतेच. नॉन व्हर्बल मधून कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन येणार. एमईएसला तुमच्या 3 ते 4 क्वेश्चन नॉन व्हर्बलचे असतील. कधी कधी 5 क्वेश्चन पण येऊ शकतात. शक्यतो 3 ते 4 क्वेश्चन तुम्ही नॉन व्हर्बल या सेक्शन मधून एक्सपेक्ट करू शकता. पण जी सरळ सेवा भरती आहे तिथं हमखास क्वेश्चन विचारतात अकॉर्डिंग टू वेटेज ऑफ रिझनिंग सेक्शन. ठीक आहे, चला. नेक्स्ट आहे तुमचं मिरर इमेज. म्हणजेच काय, तर आरशातील प्रतिमा ओळखणे. तुमच्या हातातले मार्क्स आहेत हे सगळे. इथे जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. एकदम हातातले मार्क्स, एकदम ट्रिक न शिकणार आहेत आपण. विदिन 10 सेकंद आन्सर यायला पाहिजे, विदिन 20 सेकंद, विदिन 30 सेकंद यायलाच पाहिजे आन्सर आपलं. अशा अप्रोचनच शिकायचं नाही, एवढी आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची. ठीक आहे, चला. नेक्स्ट आहे तुमचं पेपर फोल्डिंग अँड कटिंग. पेपर फोल्डिंग अँड कटिंग वरचे क्वेश्चन्स. नेक्स्ट आहे काउंटिंग फिगर्स. काउंटिंग फिगर्स म्हणजे काय, तर तुम्हाला नंबर ऑफ ट्रायंगल्स, नंबर ऑफ रेक्टँगल्स, राईट, नंबर ऑफ स्क्वेअर्स, एखादी तुम्हाला डायग्राम दिलेली असते, राईट, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काउंट करायचं असते की फिगर कशी काउंट करायची, त्याच्यामध्ये किती ट्रायंगल होत आहेत, किती रेक्टँगल होत आहेत, किती स्क्वेअर होत आहेत, अँड सो. ठीक आहे, हे तर नावातच आहे. वॉटर इमेज म्हणजे काय, तर पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल हे विचारते एमपीएससी. किंवा सरळ सेवा भरतीमध्ये मिरर इमेज म्हणजे काय, तर आरशात प्रतिमा कशी दिसेल हे विचारता एक्झामला. पेपर फोल्डिंग अँड कटिंग म्हणजे काय, पेपर फोल्ड केला असतो, एखादी डायग्राम दिली असते, ती उलगडल्यानंतर कशी दिसते, फोल्ड केल्यानंतर कशी दिसते, तर हे विचारलं असतं जनरली. ठीक आहे, नेक्स्ट कम्प्लिशन ऑफ फिगर अँड मिसिंग टर्म. एखादी मिसिंग टर्म असते किंवा फिगर इनकम्प्लीट असते, एखादी डायग्राम इनकम्प्लीट असते, तर ती आपल्याला काय करायची असते, कंप्लीट करायची असते बाय ऑप्शन थ्रू कंप्लीट करायची असते. नेक्स्ट अनालॉजी अँड क्लासिफिकेशन. सेम जसं की व्हर्बल मध्ये विचारतात, परस्पर सहसंबंध. तुम्हाला व्हर्बल म्हणजेच काय, तर शाब्दिक शब्दांचा जो परस्पर सहसंबंध आहे तो विचारतात. आणि इथं काय विचारतील, अनालॉजी अँड क्लासिफिकेशन मध्ये डायग्रामचा जो परस्पर सहसंबंध आहे ते विचारतील. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट ग्रुपिंग ऑफ फिगर्स. राईट, ग्रुपिंग ऑफ फिगर्स म्हणजे काय, तर फिगर सगळे आपल्याला काय करत असतात, ग्रुप मध्ये करत असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्यूब्स अँड डायसेस. इथं मात्र स्टार करून घ्या. हे बाकी टॉपिक एमपीएससी थोडंसं कमी वेटेज मध्ये विचारले किंवा नाही विचारले सांगता नाही, पण क्यूब्स अँड डायसेस हा जो युनिट आहे ना, हा हमखास विचारते एमपीएससी, हमखास. आणि सरळ सेवा भरतीमध्ये पण हे क्वेश्चन्स विचारलेले असतात. नेक्स्ट एम्बेडेड फिगर्स. एम्बेडेड फिगर्स हा झाला तुमचा सेक्शन सेकंड. कुठला, नॉन व्हर्बल रिझनिंग. ठीक आहे, तर नॉन व्हर्बल रिझनिंग या सेक्शनचे कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन्स एमईएस या एक्झामसाठी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. सरळ सेवेसाठी पण याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. ते डिपेंड असेल तुमचं रिझनिंग या सेक्शनचं किती वेटेज आहे त्या एक्झामला. जसं की म्हाडाचा एक्झाम आहे, WRDची एक्झाम आहे, ज्युनियर इंजिनियरची, PWDची एक्झाम आहे. ठीक आहे, BMC आहे तुमचं, बऱ्याच एक्झाम्स आहेत. ठीक आहे, तर त्या एक्झामचं रिझनिंगचं जे वेटेज आहे त्या वेटेजनुसार तुम्हाला नॉन व्हर्बलचं वेटेज कमी जास्त प्रमाणात सापडेल. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं अॅनालिटिकल रिझनिंग. याला मात्र ट्रिपल स्टार करून घ्या, कारण एमपीएससी याच्यावरती खूप भर देते. याच्यावरती क्वेश्चन विचारते. कुठल्याही सेक्शन मधून कुठल्याही टॉपिक मधून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, पण येणार. ओके, नेक्स्ट पहिला युनिट आहे तुमचा स्टेटमेंट अँड कन्क्लुजन. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणजेच काय, तर विधाने व निष्कर्ष. कन्क्लुजन म्हणजेच काय, तर निष्कर्ष, विधाने व निष्कर्ष. एखादं तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असतं, विधाने व निष्कर्ष. एखादं तुम्हाला स्टेटमेंट दिलं असतं आणि त्या स्टेटमेंटच्या अकॉर्डिंग आपल्याला कन्क्लुजन्स फाइंड आउट करायला लागतात बाय ऑप्शन.
ऑप्शनमध्ये जे कन्क्लुजन्स असतात त्या स्टेटमेंटसाठी जेही कन्क्लुजन सुटेबल होईल ते आपल्याला टिक करायचं असतं. ठीक आहे, ते आपलं राईट आन्सर. याला म्हणतात स्टेटमेंट अँड कन्क्लुजन. नेक्स्ट आहे तुझं स्टेटमेंट अँड अझम्पशन. स्टेटमेंट अँड अझम्पशन म्हणजेच काय तर विधाने व गृहीतके. विधाने व गृहीतके. आता या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे मित्रांनो? इथं आहे स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणजेच विधाने व निष्कर्ष, आणि इथं आहे स्टेटमेंट अँड अझम्पशन म्हणजे विधाने व गृहीतके. म्हणजे इथं गृहीतके म्हणजे काय? प्रीडिटरमाइन, म्हणजे पहिल्यांदा सुरुवात करताना आपण जे अज्युम करतो त्याला आपण गृहीतके म्हणतो. म्हणजे इथं सुरुवात आहे. आणि निष्कर्ष म्हणजे काय तर शेवटी, त्याला म्हणतो आपण कन्क्लुजन, शेवट. म्हणजे हा इथं सुरुवात होते तर इथं शेवट होतो. इथं सुरुवात होते, इथं काय होतो? शेवट होते. हा एक मेजर फरक आहे याच्यामध्ये. इथं खूप जण कन्फ्युज होतात, खूप मुलं कन्फ्युज होतात. तर कन्फ्युज व्हायचं काही काम नाहीये. आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. जेव्हा आपण हा युनिट सुरू करू त्यावेळेस आपण हे एकदम डिटेलमध्ये आणि विथ ट्रिक्स बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, चला. नेक्स्ट आहे तुमचं स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन. स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन. आणि नेक्स्ट आहे तुमचं कॉज अँड इफेक्ट. कॉज अँड इफेक्ट म्हणजे काय तर कारणे. राईट, कारणे व परिणाम. थोडक्यात काय? कारणे व परिणाम याच्यावरती पण एमपीएससी खूप जोर देते. हे बघा मित्रांनो, हे सरळ सेवेला शक्यतो विचारत नाही. कुठला सेक्शन? अनालिटिकल रिझनिंग. सरळ सेवाची भरती असते, राईट, डायरेक्ट रिक्रुटमेंट आपण ज्याला म्हणतो, तिथे अनालिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन येण्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण हे जे क्लास 1 क्लास 2 चे जे पोस्ट आहेत, इव्हन थोडंसं क्लास 3 पर्यंत, म्हणजे एमपीएससी कंडक्ट करते. कोण कंडक्ट करते? एमपीएससी कंडक्ट करते. तर एमपीएससी कंडक्ट करणारी बॉडी या सेक्शनवरती भर देते क्लास 1 क्लास 2 साठी. त्यामुळे हा पण सेक्शन आपल्याला एकदम व्यवस्थित कव्हर करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, चला. हा झाला तुमचा रिझनिंगचा सिलेबस. म्हणजेच काय तर बौद्धिक तर्क क्षमता या सब्जेक्टचा तुमचा मी डिटेल सिलेबस तुम्हाला डिस्कस केलेला आहे, फक्त टॉपिकचा. आणि टॉपिक वाईज सब टॉपिक, त्याच्यामध्ये काय काय सब टॉपिक असतील, राईट, आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, राईट. सब टॉपिक वाईज क्वेश्चन हे आपण नंतर डिस्कस करू जेव्हा आपण तो युनिट चालू करू. जसं की मी सांगितलं तुम्हाला ब्लड रिलेशन, त्याचे 4 टाइप्स पडतात, 4 टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत. जसं की पॉइंटिंग टूवर्ड सांगितलं मी तुम्हाला, पझल टाइप मध्ये सांगितलं, त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला मी, कोडेड सांगितलं. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये जेव्हा ब्लड रिलेशन हा युनिट सुरू करू त्यावेळेस आपण करू. हे लेक्चर फक्त एक तुम्हाला आयडिया देतोय मी की आपल्याला या सब्जेक्टमध्ये काय काय शिकायचं आहे, कुठल्या कुठल्या सेक्शनवरती वेटेज आहे एमपीएससीचं, किंवा सरळ सेवेला कुठल्या सेक्शनवरती क्वेश्चन पडतात, एमपीएससी कुठल्या सेक्शनला प्रिफरन्स देते, राईट, आयबीपीएस कुठल्या सेक्शनला प्रिफरन्स देते, आयबीपीएस जास्त करून कुठल्या सेक्शनला प्रिफरन्स देते तर सिटिंग अरेंजमेंट, पझल, राईट, म्हणजे कुठ प्रश्न, पझल टेस्ट जे आहे त्याचा आयबीपीएस जास्त प्रिफरन्स देते. कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन विचारते, राईट. नंतर कुठले क्वेश्चन विचारते, इनइक्विटी, सिलॉग्स या सेक्शनचे विचारते. आयबीपीएस नॉन व्हर्बल या सेक्शनवरती जास्त जोर देत नाही, पण सरळ सेवा भरतीला नॉन व्हर्बलचे पण क्वेश्चन्स पडतात. तर हा जो पॅटर्न आहे, हा जो फरक आहे तो आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला. हा झाला तुमचा रिझनिंगचा सिलेबस. ओके, आपण डिटेलमध्ये नंतर जसा जसा टॉपिक सुरू होईल तसा तसा आपण इन डिटेल तो घेऊया. आता आपण नेक्स्ट युनिट म्हणजे नेक्स्ट सब्जेक्ट सुरू करूया, ऍप्टिट्यूड. म्हणजे काय तर गणित. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असं देखील म्हणतात त्याला, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच काय तर संख्यात्मक अभियोग्यता. संख्यात्मक अभियोग्यता. आपण ढोबळ मारणे याला गणित असं म्हणतो, सोप्या भाषेत काय म्हणतो, गणित. हा परत तुम्हाला 2 सेक्शन मध्ये सांगितलेला आहे. एक आहे तुमचं अरिथमेटिक मॅथ्स, अरिथमॅटिक्स मॅथ्स, आणि दुसरं तुमचं काय आहे तर ऍडव्हान्स मॅथ. ऍडव्हान्स मॅथ. अरिथमॅटिक मॅथला आपण काय म्हणतो, थोडक्यात बीजगणित म्हटलं तरी चालेल. आपण जसं की 10वी पर्यंत शिकलेलो आहोत काय तर बीजगणित, बरोबर, बीजगणित. किंवा आपण याला काय म्हणू शकतो, अंकगणित. काय म्हणू शकतो, अंकगणित, अरिथमॅटिक मॅथ. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण पहिला सेक्शन शिकणार आहोत, स्पीड मॅथ्स. खूप महत्त्वाचा आहे स्पीड मॅथ्स. बघा मित्रांनो, जेव्हा जर तुम्हाला ऍप्टिट्यूड किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या सेक्शनचा या सब्जेक्ट वरती कमांड हवी असेल तर तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. विदाउट कॅल्क्युलेशन तुम्ही हा सब्जेक्ट नाही सोडवू शकता, राईट. आपल्या ट्रिक्सचा जास्त वापर करायचा आहे, बरोबर आहे, पण जर तुमचा बेस परफेक्ट करायचा असेल तर तुम्हाला स्पीड मॅथ्स मध्ये मी जे शिकवणार आहे ते एकदम व्यवस्थित तुम्हाला बघितलं पाहिजे. जसं की स्क्वेअर काढणे, क्यूब काढणे, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, ठीक आहे,
हे जे टर्म्स आहेत, बॉड मॉस आहे, ठीक आहे, तर हे एकदम फास्ट कसं करायचं. माइंडमध्ये ॲप्टिट्यूड या सेक्शनमध्ये जितका तुम्ही तुमच्या पेपर आणि पेनचा कमी वापर कराल तितकं तुमचे सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त आहेत मित्रांनो. लक्षात आलं. त्याच्यामुळे आपल्याला ट्रिकने शिकवायचं. ट्रिकनं तुम्हाला मी शिकवणार आहे, राईट. ट्रिकनं शिकायचं आपल्या सगळ्या गोष्टी. चला, स्पीड मॅथ्स याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत, राईट. शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत बऱ्याच, जे की तुम्हाला बाकी युनिट सॉल्व्ह करण्यासाठी, जसं की एजेस आहे, रेशो प्रपोर्शन आहे, पार्टनरशिप आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, SIC आहे, याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं काम आले. हे नॉलेज कुठे काम आले तुम्हाला, या सेक्शनमध्ये काम आले. ठीक आहे. अंकगणित किंवा गणित हा जो सब्जेक्ट आहे तो आपण फॉर्म्युला मेथडनंतर शिकणारच आहोत. बाय फॉर्म्युला तुम्हाला किती वेळ लागतोय ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि मी जे तुम्हाला शिकवणार आहे शॉर्ट ट्रिकने, आधी आपण बाय फॉर्म्युला शिकणार आहोत, त्याने तुम्हाला 2 मिनिटं 3 मिनिटं लागत असतील, तर तोच प्रॉब्लेम घेणार आपण आणि शॉर्ट ट्रिक त्याला अप्लाय करणार आणि त्याने बघा तुम्हाला किती वेळ लागेल. असं नाही की खूप सारा शॉर्ट ट्रिक शिकवणार आहे मी, कारण खूप सारा जर तुम्ही शॉर्ट ट्रिक शिकला तर त्या ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी अजून एक ट्रिक करावी लागेल, तर ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला एक युनिट 1 ते 2 ट्रिक, आणि त्या 1-2 ट्रिकच फक्त आपल्याला सगळ्या टाईपच्या प्रॉब्लेमला फिट बसल्या पाहिजे. त्यालाच म्हणू शकतो ना ट्रिक. मास्टर की कशाला म्हणतो आपण, जे की सगळ्या कुलपाचं कुलूप उघडू शकेल, म्हणूनच मास्टर की म्हणतो ना. तसंच मास्टर ट्रिक आपण कशाला म्हणणार, तर त्या ट्रिकद्वारे आपण पूर्ण टॉपिकचे क्वेश्चन कव्हर केले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा नंबर सिरीज. नंबर सिरीज त्याच्यामध्ये बरेच टाइप्स आहेत नंबर सिरीज मध्ये. ठीक आहे. जसं की ऑड वन आउटची नंबर सिरीज आहे, राईट. त्यानंतर मिसिंग टर्मची नंबर सिरीज आहे, ठीक आहे. त्यानंतर रिपिटेटिव्ह नंबर सिरीज आहे, ठीक आहे. बरेच टाइप्स आहेत. तर आपण जेव्हा नंबर सिरीज सुरू करू त्यावेळेस आपण इन डिटेल डिस्कस करू. नंबर सिरीज मध्ये पण काय लॉजिक लावलं पाहिजे, सिरीज लक्षात आली पाहिजे. सगळेजण काय करतात, जवळपास डिफरन्स काढायला चालू करतात. सिरीज नाही दिसली की लगेच डिफरन्स काढणं सुरू करतात, नाही तर लगेच बघतात स्क्वेअर आहे का, कशाचा क्यूब आहे का. असं नाही करायचं. सिरीजचा पॅटर्न काय आहे, सिरीज काय आहे, ती सिरीज इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग आहे, सडनली इन्क्रीजिंग आहे, सडनली डिक्रीजिंग आहे, अल्टरनेटिव्हली आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण नंबर सिरीज मध्ये शिकणार आहोत. जर तुम्हाला सिरीजचा पॅटर्न कळाला तर त्याला काय नेमकं लॉजिक लावायचं ते लगेच समजेल. कारण सगळेच क्वेश्चन काही स्क्वेअर मेथडनं तुम्ही सॉल्व्ह होणार नाहीत. सगळे क्वेश्चन म्हणजे क्यूब मेथडनं सॉल्व्ह होणार नाहीत. बाय डिफरन्सनं पण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत. तर कुठली मेथड, कुठली ट्रिक कुठे कामाला येईल हे आपण नंबर सिरीज मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे तुमचं सिम्प्लिफिकेशन आहे अप्रॉक्सिमेशन. सिम्प्लिफिकेशन आहे अप्रॉक्सिमेशन, सरळ रूप देणे. थोडक्यात काय तर सरळ रूप देणे म्हणजेच काय, बॉड मास. बॉड मास हे आपण एकदम व्यवस्थित बघणार आहोत. यामध्ये आपण 2 मेथड शिकणार आहोत. एक आहे तुमची युनिट डिजिट मेथड, युनिट डिजिट मेथड, आणि दुसरी आहे तुमची डिजिटल रूट मेथड. कुठली मेथड, डिजिटल रूट मेथड. डिजिटल रूट, या दोन्ही मेथड एकदम व्यवस्थित शिकणार आहोत. आपल्याला स्क्वेअर, क्यूब रूट पूर्ण सगळं लक्षात ठेवायची किंवा पाठ करायची गरज नाहीये. मी कधीच म्हणणार म्हणत नाही की 1 ते 25 स्क्वेअर पाठ करा, 1 ते 25 क्यूब पाठ करा. पाठ नाही, रट्टा नाही मारायचा आपल्याला, स्मार्टली करायचं. बरं, माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. त्यामुळे मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला माइंडमध्ये कसं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. चला, नेक्स्ट आहे तुमचा टाइम अँड वर्क. काय तर टाइम अँड वर्क म्हणजे काय, काळ काम व वेग. काळ काम व वेग याच्यावरती देखील MPSC किंवा सरळ सेवा कोणीही असो, कुठलीही एक्झाम असो, क्वेश्चन्स पडतात, येतात. सगळे क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण सगळ्या लेवल कव्हर करणार आहोत. बेसिक लेवल, मॉडरेट लेवल आणि हाय लेवल, सगळ्या लेवलचे क्वेश्चन आपण या लेक्चर सिरीज मध्ये करणार आहोत कव्हर. ठीक आहे. नेक्स्ट, याचे पण बरेच टाइप्स पडतात टाइम अँड वर्कचे. जेव्हा आपण युनिट सुरू करू त्यावेळेस आपण इन डिटेल पाहूया. ठीक आहे. चला, नेक्स्ट आहे तुमचा पाईप अँड सिस्टम. कुठला, पाईप अँड सिस्टम म्हणजे काय तर नळ व टाकी. नळ व टाकी. जर तुम्हाला टाइम अँड वर्क हा क्वेश्चन, हा टॉपिक जमला तर तुम्हाला पाईप अँड सिस्टम पण व्यवस्थित जमेल. ठीक आहे. टाइम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टम या दोन्ही टॉपिकचे मिळून एक तर क्वेश्चन येतो. एक क्वेश्चन टाइम अँड वर्कचा आला तर पाईप अँड सिस्टम येणार नाही तुम्हाला, पाईप अँड सिस्टम आला तर टाइम अँड वर्क येणार नाही. पण या दोन्ही टॉपिकचा मिळून एक क्वेश्चन 100% येतोच. ठीक आहे मित्रांनो. चला, नेक्स्ट टाइम, स्पीड अँड डिस्टन्स म्हणजे काय मित्रांनो, वेग व अंतर. वेग व अंतर. तर याच्यामध्ये पण भरपूर टाइप्स आहेत. ठीक आहे. जसं की ट्रेनचा टाइप आहे, ट्रेनची क्वेश्चन असतात. नॉर्मल क्वेश्चन तुमचे, नॉर्मल क्वेश्चन म्हणजे काय, एकदम बेसिक माहिती दिली असते त्या आधारे आपला क्वेश्चन बाय फॉर्म्युला मेथडनं काढायचे असतात. त्यानंतर तुमचे बोटचे क्वेश्चन असतात, बोट अँड स्ट्रीमचे क्वेश्चन.
हे सगळे कव्हर करणार आहोत कशामध्ये, टाइम स्पीड अँड डिस्टन्स मध्ये. जसा टॉपिक सुरू होईल तसं आपण बघूया. याच्यामध्ये पण फॉर्म्युला मेथडनं कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि ट्रिकने कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा हे आपण व्यवस्थित पाहणार आहोत. नेक्स्ट आहे तुमचा रेशो अँड प्रोपोर्शन, म्हणजे काय तर गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रोपोर्शन. जर तुम्हाला रेशो अँड प्रोपोर्शन व्यवस्थित जमला तर एजेसचे क्वेश्चन चुटकीने सॉल्व्ह कराल तुम्ही, पार्टनरशिपचे क्वेश्चन चुटकीने सॉल्व्ह कराल. रेशो अँड प्रोपोर्शनचं बेसिक तुम्हाला व्यवस्थित कळालं, याच्या ट्रिक्स आपण सगळीकडे वापरतात. रेशो अँड प्रोपोर्शनच्या एकदम बेसिक ट्रिक्स आहेत त्या, आणि एक खूप छान ट्रिक्स आहेत. तुमचे जे क्वेश्चन आहे ना, फॉर्म्युला एक्स आणि वाय मानायचीच गरज नाही तुम्हाला, ट्रिक नाही, एकदम विदिन 30 सेकंड आन्सर, विदिन 40 सेकंड आन्सर, जे की फॉर्म्युलाने तुम्हाला 1 मिनिट 2 मिनिट लागतात. ठीक आहे. मी असं म्हणत नाही की सगळे क्वेश्चन आपण ट्रिकने सोडवणार. मी कुठल्याच मेथडला 100% परफेक्ट मेथड मानत नाही. सगळ्या मेथड त्यांच्या जागी बरोबर आहे, पण त्या क्वेश्चनला जी मेथड सूट होते, ज्या मेथडनं आन्सर कमी वेळात येतं, ती मेथड त्या क्वेश्चनला सूट होते, ती मेथड त्या क्वेश्चनला काही क्वेश्चन असतात तिथं शॉर्ट ट्रिकने तुम्हाला वेळ लागेल, पण जर तुम्ही बाय फॉर्म्युला मेथड गेला तर तुम्हाला कमी वेळात आन्सर येईल. काही क्वेश्चन आहेत तुम्हाला बाय फॉर्म्युला मेथडने खूप वेळ लागेल, पण ट्रिकने तुम्हाला एकदम फास्ट मध्ये आन्सर येईल. त्याच्यामुळे काही क्वेश्चन तुम्हाला ॲझ्युम करून सोडावे लागतील विदाउट टचिंग पेन अँड पेपर. तर त्यामुळे आपल्याला सगळे मेथड व्यवस्थित शिकायचे, सगळ्या मेथडचा अप्रोच शिकायचा, आणि त्या क्वेश्चनला कोणती मेथड सुटेबल होते ते तुम्हाला प्रॅक्टिसने समजेल. कारण कोणीतरी म्हटलेलं आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चला नेक्स्ट आहे एजेस, म्हणजेच काय तर वयवाढी. काय वयवाढी, वयाबद्दलचे क्वेश्चन. ठीक आहे. हे एमपीएससी विचारते. एक क्वेश्चन ॲझ्युमच करा या सगळ्या टॉपिकवरची, एक क्वेश्चन एमपीएससी म्हणजे एमईएस मध्ये, आणि बाकी सरळ सेवा भरती म्हणा किंवा बाकी डिपार्टमेंट मध्ये पण हे विचारतात. ठीक आहे. ते डिपेंड असेल त्याच्या वेटेजवरती. इथं वेटेज किती आहे, 20 क्वेश्चन 40 मार्काचं, म्हणजे मी हे एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट पर्सेंटेज, फेवरेट टॉपिक. पर्सेंटेज, पर्सेंटेज म्हणजे काय, एकदम फेवरेट टॉपिक. टक्केवारी. सगळ्यांना माहिती किती टक्के पडले 10वीला, किती टक्के पडले 12वीला, विचारता ना सगळेजण. टक्केवारी टक्केवारी टक्केवारी, तेव्हापासून आपण ऐकत आलो टक्केवारी टक्केवारी. तर हे आपल्या डिटेलमध्ये शिकायचं. पर्सेंटेज ओरली कसं कॅल्क्युलेट करायची पर्सेंटेज, ठीक आहे, हे आपल्याला शिकायचं. बाय फॉर्म्युला बिलकुल नाही, जमाना गेला तो आता आपल्याला स्मार्ट वर्क करायचं. बाय फॉर्म्युला तर बेस आहे, तो आलाच पाहिजे सगळ्यांना, तो तर आधी आपण शिकणारच आहोत, पण तो विथ ओरली म्हणजे माइंड मध्ये कॅल्क्युलेशन करून कसं काढायचं आन्सर, राईट. ट्रिकचा वापर करून कसं काढायचं, ॲझ्युम करून कसं काढायचं, आपल्याला आन्सर काढण्याशी मतलब आहे. ठीक आहे. इथं काय स्टेपला मार्क नाही तुम्हाला, एक स्टेप 1 मार्क, दुसरी स्टेप 2 मार्क, असा आहे का, नाही. आन्सर काढा, मार्क्स घ्या. तुम्ही किती वेळात काढायचं त्याला महत्व आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच काय, नफा व तोटा. नफा व तोटा, नफा व तोटा, याच्यावरती देखील क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस आणि सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. काय, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, जो की खूप खूप अवघड टॉपिक वाटतो मुलांना. तसं नाहीये बिलकुल, हा खूप अवघड टॉपिक वाटतो मला. सर खूप फॉर्म्युले आहेत प्रॉफिट अँड लॉस आणि SICA मध्ये. सर इतके फॉर्म्युले कोण लक्षात ठेवणार आहे, गरज पण नाहीये. विदाऊट फॉर्म्युला आपण, मी पुन्हा सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार आहे. काय, विदाऊट फॉर्म्युला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील आपले, जेव्हा टॉपिक सुरू होईल तेव्हा. बाय फॉर्म्युला तर सांगेलच मी, पण कोण इतकी फॉर्म्युला लक्षात ठेवणार आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवण्यामुळे हा टॉपिक मला अवघड जातो, पण मी फॉर्म्युलाच काम करणार नाही जास्त. बाय फॉर्म्युला शिकवणारच आहे आधी मी. ठीक आहे. त्याला वेळ लागतो खूप, बरोबर आहे, मान्य आहे मला, पण तोच प्रॉब्लेम ट्रिकने विदाऊट फॉर्म्युला आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे. जसा टॉपिक सुरू होईल तसं आपण ते घेऊया डिटेलमध्ये. ॲव्हरेजेस, ॲव्हरेजेस म्हणजेच काय, ॲव्हरेजचे पण बरेच क्वेश्चन विचारतात. ॲव्हरेजचे पण क्वेश्चन विचारलेले आहेत मागच्या पेपरमध्ये, राईट, आणि विचारतील देखील. ठीक आहे. ॲव्हरेजेस. नेक्स्ट, पार्टनरशिप, भागीदारी. काय, भागीदारी. भागीदारी. जर तुम्हाला रेशो अँड प्रोपोर्शन हा युनिट व्यवस्थित समजला तर पार्टनरशिप अवघड नाहीये, पार्टनरशिप पण तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे. नेक्स्ट, मिक्सचर अँड ॲलिगेशन. मिश्रणावरती क्वेश्चन असतात. मिश्रणावर, कशावरती, मिश्रणावरती. ए आणि बी मिक्स केलं, नंतरचं प्रमाण काय आहे. ठीक आहे. तर या मिश्रणावरती पण MPSC क्वेश्चन विचारलेले आहेत. मागचे सगळे पेपर तुम्ही स्टडी करा, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन सापडतील.
दूध आणि पाण्याचं मिश्रण केलं, राईट, तेल किंवा पेट्रोल किंवा ऑइल किंवा केरोसिन, रॉकेल हे मिक्स करून एखादा क्वेश्चन तयार करतं एमपीएससी. ठीक आहे, मटेरियल ए, मटेरियल बी, मटेरियल सी एका प्रमाणात मिक्सर केलं, ते परत आपण त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले. तर हे आपण सगळं व्यवस्थित बघणार आहोत आपण डिटेलमध्ये जसं टॉपिक सुरू होईल. तर बघा मित्रांनो, ॲव्हरेजेस, रेशो प्रपोर्शन आणि पार्टनरशिप या दोन्हीचं मिळून काय, रेशो प्रपोर्शन अँड पार्टनरशिप या तीनचा कंबाईन मिळून एक क्वेश्चन बनतो, एक क्वेश्चन विचारतो. तीनही एकमेकांच्या रिलेटेड टॉपिक आहेत, एकमेका ज्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये सगळे म्हणजे डिपेंडेंट आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यावरती एक क्वेश्चन तुम्ही अजून करू शकता. प्रॉफिट अँड लॉस आणि सिंपल अँड इंटरेस्ट याच्यावरचा एक क्वेश्चन विचारते एमपीएससी. जर प्रॉफिट अँड लॉस विचारला तर SICI नाही विचारणार, SICI विचारतात प्रॉफिट अँड लॉस नाही विचारणार, पण दोन्ही मध्ये मिळून एक क्वेश्चन अपेक्षित आहे. ठीक आहे, नेक्स्ट पार्टनरशिप सांगितलं तुम्हाला, मिक्सर ॲलिगेशन एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्स. आणि हर मार्क, जसं की हर एक फ्रेंड जरूरी होता है तसंच हर मार्क एग्जाम में जरूरी होता है, हर मिनिट एग्जाम में काउंट होता है. ठीक आहे, एग्जाम मध्ये प्रत्येक मिनिट कामाचा आहे, प्रत्येक मिनिट इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक सेकंड इम्पॉर्टंट आहे. तर इथं देखील प्रत्येक मार्क, प्रत्येक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकही टॉपिक स्किप करायचा नाही. ठीक आहे, सगळे टॉपिक व्यवस्थित स्टडी करायचे आपल्याला. नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. काय म्हणतो त्याला आपण, संभाव्यता. काय म्हणतो संभाव्यता, काय म्हणतो संभाव्यता. याच्यावरती एक क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन याच्यामध्ये पण बरेच फॉर्म्युलेज आहेत, पण आपल्याला बाय फॉर्म्युला शिकणार. मी आधी सांगितलं तुम्हाला, बाय फॉर्म्युला म्हणजे बेस आहे तो आलाच पाहिजे सगळ्यांना. मी काय म्हणतो, आलाच पाहिजे. ठीक आहे, पण त्याच्यासोबत वर्क स्मार्ट करायचं आपल्याला, म्हणून आपण याच्यासोबत ट्रिक्स पण शिकणार. ठीक आहे, चला नेक्स्ट, डेटा इंटरप्रिटेशन. माहिती पृथक्करण याला काय म्हणतो, माहिती पृथक्करण. कसं आहे मराठी, सोपं आहे का पृथक्करण, सोपं आहे का मराठी की इंग्लिश सोपं आहे? चला, डेटा इंटरप्रिटेशन याचे बरेच टाइप्स आहेत. बार ग्राफ आहे, राईट, बार ग्राफ आहे. त्यानंतर काय, पाय चार्ट आहे, लाईन ग्राफ आहे, काय लाईन ग्राफ आहे, बरेच आहेत. आपण व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, हे काय काय आहे मी पूर्ण डिस्कस केलं आहे. कुठलं, अरिथमॅटिक मॅथ्स. अरिथमॅटिक मॅथ्समध्ये बरेच टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत सिलेबसमध्ये. ठीक आहे, जवळपास मी सगळे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तरी एखादा टॉपिक राहिलाच तरी तो नंतर आपण ऍड करूया. ठीक आहे, जितके आपण आता टॉपिक डिस्कस करतोय त्याचे इन डिटेल आपले लेक्चर सुरू होतील. सगळे लेक्चर्स तुम्हाला न चुकता पाहायचे आहेत. ठीक आहे, ट्रॅडिशनल आणि शॉर्ट ट्रिक्स दोनही मेथड मी शिकवणार आहे तुम्हाला. एकच क्वेश्चन मल्टिपल मेथडनं कसा सॉल्व्ह करायचा आणि आपला टाइम सेव्ह करायचा आणि मार्क्स मिळवायचे, हा पूर्ण अप्रोच मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण फक्त क्वेश्चन सोडवायचे नाहीत आपल्याला, तर क्वेश्चन सोडवण्याचा अप्रोच शिकायचा, तो क्वेश्चन कमी वेळेत कसं सोडवायचा. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं ऍडव्हान्स मॅथ्स. याच्यामध्ये आहे तुमचा जॉमेट्री, बेसिक टर्मिनॉलॉजी म्हणजे लाईन प्रॉपर्टीज, सर्कल, ठीक आहे, ट्रायंगल, स्क्वेअर याच्या प्रॉपर्टीज वरची क्वेश्चन्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं मेजरमेंट, अँगल अँड लाईन्स. याची जी मेजरमेंट आहे, राईट, मेजरमेंट वरती जे क्वेश्चन्स आहेत ते देखील एमपीएससी इन फॉर्म ऑफ पझल म्हणजे कूट प्रश्नामध्ये विचारतात. ह्या ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट जरी नाही विचारल्या तरी तुम्हाला त्या कूट प्रश्नामध्ये जी पझल टेस्ट आहे तिथं एमपीएससी शुअर विचारते. ठीक आहे, त्यामुळे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. मेजरमेंट, अँगल, लाईन्स, जॉमेट्री, ठीक आहे, त्याची बेसिक टर्मिनॉलॉजी. ठीक आहे, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. डायरेक्ट क्वेश्चन जर नाही आला तर त्याची जे टर्म्स आहेत, त्याची जी थेअरी आहे, त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला पझल टेस्टमध्ये वापराव्या लागतात. त्यामुळे बेसिक आपल्याला एकदम व्यवस्थित घ्यायचं जेणेकरून तुम्हाला पझल टेस्ट सोडवायला प्रॉब्लेम येणार नाही. कारण एमपीएससीचा फेवरेट टॉपिक आहे पझल टेस्ट, सिटिंग अरेंजमेंट. हे जे युनिट्स आहेत हे खूप फेवरेट आहे, हे विचारतात पझल फॉर्ममध्ये. ठीक आहे, एमपीएससी म्हणा किंवा आयबीपीएस म्हणा. ठीक आहे, सरासरीवरती जास्त क्वेश्चन नाही त्यावरती, पण एमपीएससीला येणार, आयबीपीएसला सुद्धा येणार. आयबीपीएस ज्या पण एक्झाम कनेक्ट करते त्यांना. नेक्स्ट आहे तुमचं ट्रायंगल, सर्कल अँड पायथागोरस. ट्रायंगल, सर्कल अँड पायथागोरस म्हणजे काय, तर त्रिकोण, वर्तुळ आणि पायथागोरस प्रमेय. त्रिकोणमिती याला आपण थोडं काय म्हणतो, त्रिकोणमिती आणि वर्तुळ याच्यावरती किंवा याच्या कन्सेप्ट वरती क्वेश्चन्स येण्याची दाट शक्यता आहे, विचारलेले आहेत. मागचे सगळे क्वेश्चन पेपर अनालिसिस करा तुम्ही, याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत.
नेक्स्ट आहे तुमचा एरिया, सरफेस एरिया अँड क्युबिकल एरिया. एरिया म्हणजेच काय, सरफेस एरिया म्हणजेच काय आणि क्युबिकल एरिया म्हणजे काय. काय म्हणतो मराठीत आपण, एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काय म्हणतो आपण, क्षेत्रफळ. ठीक आहे. सरफेस एरिया म्हणजे काय, पृष्ठफळ. कसं वाटतं मराठी ऐकायला, पृष्ठफळ. क्षेत्रफळ, पृष्ठफळ. ठीक आहे. यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किंवा डायरेक्ट क्वेश्चन जरी नाही आला, तरी याच्या ज्या टर्म्स आहेत, राईट, याची जी टर्मिनॉलॉजी आहे, याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्या वापरून क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला एकही क्वेश्चन स्किप करायचा नाहीये. म्हणूनच मी सिलेबस असा डिझाईन केलेला आहे की तुम्हाला क्वेश्चन स्किप नाही झाला पाहिजे, कुठला सिलेबस किंवा कुठला पॅटर्न स्किप नाही झाला पाहिजे. सगळा पॅटर्न पूर्ण फ्रेश डिझाईन केला आहे. सगळे मागचे MPSC चे पेपर पूर्ण अनालिसिस करून पॅटर्न आपण डिझाईन केला आहे MES साठी स्पेशली. ठीक आहे. याच्यामध्ये आपण सरळ सेवा पण कव्हर करणार आहेत, पूर्ण सरळ सेवाचे क्वेश्चन्स पण पूर्ण कव्हर करणार आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये IBPS च्या एक्झाम्स घेतो. IBPS कोणत्या एक्झाम्स घेते तो सुद्धा पूर्ण पॅटर्न कव्हर करणार आहोत. तो पण पूर्ण सिलेबस या कोर्स मध्ये भेटून जाईल तुम्हाला. IBPS ज्या एक्झाम घेते त्याचा पूर्ण सिलेबस, त्यानंतर तुम्हाला कुठला जे सरळ सेवा एक्झाम्स आहे त्याचा सिलेबस पूर्ण याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल आणि MES चा स्पेशल MES चा पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मी, राईट. त्याच्यामुळे मी मागचा सगळे क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, त्याचा पूर्ण स्टडी केलेला आहे. ते क्वेश्चन पेपर पण आपण आपल्या ॲपवरती अवेलेबल करून देऊया तुम्हाला. ठीक आहे. त्याचा पूर्ण पॅटर्न, फक्त जनरल मेंटल ॲबिलिटी या सेक्शनचे जे क्वेश्चन्स आलेले आहेत मागचे MPSC चे क्वेश्चन, तो पूर्ण पॅटर्न तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. टॉपिक वाईज क्वेश्चन्स, कुठल्या टॉपिकचे किती क्वेश्चन आलेले आहेत मागच्या वेळेस MPSC ला, किती वेटेज दिलेलं आहे MPSC ला, राईट, कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स आलेले आहेत, बेसिक आलेले आहेत, मॉडरेट आलेले आहेत की डिफिकल्ट आलेले आहेत, त्यासाठी किती टाइम द्यावा लागेल, हे सगळं तुम्हाला पूर्ण या कोर्समध्ये एकदम फ्रेश कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर चला, हा तो पूर्ण तुमचा सिलेबस झाला. ठीक आहे. हा तुमचा काय झाला, पूर्ण सिलेबस झाला जनरल मेंटल ॲबिलिटी या सेक्शनचा. वेटेज सांगितलं तुम्हाला मी 15 ते 20 क्वेश्चन्स येतील यावर. कुठे, MES ला किती येतील, 15 ते 20 क्वेश्चन, म्हणजे 40 मार्क्सच्या अराउंड, 40 मार्क्सच्या अराउंड MES साठी. ठीक आहे. म्हणजे 15 ते 20 क्वेश्चन भरपूर झाले. ठीक आहे. वेटेज खूप चांगला आहे. जर तुम्ही यावरती चांगली कमांड घेतली, यावरती चांगली कमांड तुमची ग्रास्प झाली, तर नक्कीच तुम्हाला मार्क्स हे चांगलेच येणार आहेत. तुमच्या सिलेक्शनचे जास्त चान्सेस वाढणार आहेत या सेक्शनमुळे. जनरल मेंटल ॲबिलिटी इथं तुम्हाला विदिन बाउंड्री सिलेबस आहे, बाउंड्री मध्ये सिलेबस आहे, एक्स्ट्रा वेगळं काय विचारणार नाही. जे आतापर्यंत विचारण्यात आलेलं आहे MPSC ने, त्याच्यामध्येच थोडंसं मॉडिफिकेशन करून MPSC विचारते. ठीक आहे. नेक्स्ट तुमची सरळ सेवा, जर सरळ सेवाची डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झाम असते. डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये कोणती एक्झाम येते मित्रांनो, JEE सगळ्या एक्झाम, PWDच्या एक्झाम, नगर परिषद, जिल्हा परिषद, नगर परिषद, जिल्हा परिषद म्हणजे ZP चे क्वेश्चन्स, म्हाडाची जी एक्झाम आहे, म्हाडाची एक्झाम, म्हाडाचे क्वेश्चन पेपर्स, महाट्रान्स, हे जे एक्झाम्स आहे म्हाडा, ZP वगैरे, नगर परिषद, जिल्हा परिषद, PWD, JEE लेवलच्या, तर हे हा पण आपण याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर करणार आहोत. आणि नेक्स्ट आहे तुमचं IBPS ज्या पण एक्झाम घेते, कोणती एक्झाम घेते, बँकिंगच्या एक्झाम्स घेते, जवळपास बँकिंगच्या बऱ्याच एक्झाम घेते IBPS. ठीक आहे. इन्शुरन्सच्या घेते. फेवरेट आहे तुमचं BMC, खूप महत्वाचं BMC, पूर्ण त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो. BMC, महाट्रान्सको, महाजनको, MSCB च्या एक्झाम्स आहेत, तो पण आपण सिलेबस व्यवस्थित कव्हर करणार आहोत. ठीक आहे. ते मी त्या जो टॉपिक सुरू होईल त्या टॉपिकला कुठल्या एक्झामला किती वेटेज आहे आणि डिफिकल्टी लेवल कशी असेल, मीडियम असेल, मॉडरेट असेल की इझी असेल, हे मी एकदम जेव्हा टॉपिक सुरू करू आपण त्यावेळेस एकदम डिटेलमध्ये घेऊया. ठीक आहे मित्रांनो. चला, तर मी पूर्ण अनालिसिस करून सिलेबस डिझाईन केलेला आहे, राईट, या एक्झामचा. ठीक आहे मित्रांनो. आय थिंक या लेक्चरमध्ये आपण पूर्ण सिलेबस डिस्कस केला आहे. तुम्हाला आता समजलंच असेल की जनरल मेंटल ॲबिलिटी या टॉपिकचा किंवा या सेक्शनवरती किती वेटेज आहे आणि कशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात, कुठल्या टॉपिकला किती वेटेज असेल. ठीक आहे. आणि जेव्हा आपण आता लेक्चर टॉपिक सुरू होईल एक टॉपिक, त्यावेळेस तो टॉपिक एकदम डिटेलमध्ये घेणार आहोत, राईट. त्याचा पूर्ण ट्रॅडिशनल अप्रोच, बाय फॉर्म्युला अप्रोच आधी शिकणार आहोत. तोच क्वेश्चन फॉर्म्युलाने कसा सोडवायचा आणि तोच क्वेश्चन स्मार्ट वेनं म्हणजे माझ्या ट्रिकने, मी जे तुम्हाला ट्रिक सांगेन त्या ट्रिकने कसा सोडवायचा आणि आपला टाइम सेव्ह करायचा हे पण मी शिकवणार. आपला फायनल अप्रोच काय, तर सिलेक्शन. आपल्याला काय पाहिजे, सिलेक्शन पाहिजे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, एक मोटिवेशनल कोट आणि एका सुविचाराने मी हे लेक्चर एंड करतो. ठीक आहे.
कितना भी पकड़ लो ये फिसलता जरूर है, कितना भी पकड़ लो ये फिसलता जरूर है, ये वक्त है साहब एक ना एक दिन बदलता जरूर है. ठीक आहे मित्रांनो, चला बाय बाय.